अक्कलकोटहून गाणगापूरकडे जाणाऱ्या एसटी बसला टिपरची रुद्देवाडी बस स्थानकाजवळ जोरदार धडक। या धडकेत 4 प्रवाशांची जागीच मृत्यू। रुद्देवाडी बस स्थानकाजवळ सोमवारी मुरुम भरून येणाऱ्या टिपरने जोरदार धडक दिल्याने बसमधील 4 प्रवाशांची मृत्यू झाले असून इतर प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। मुरुमाने भरलेल्या टिपरने जोरदार धडक दिली। धडकेनंतर टिपर पुढे जाऊन उलटला आणि त्याला आग लागली। अपघातात बसचे मोठे नुकसान झाले असून अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत, काही किरकोळ तर काही गंभीर। दुर्दैवाने प्रवाशांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे। दरम्यान अक्कलकोट तालुक्यात अवैध मुरुमा संदर्भात मोठी गाजावाजा सुरू असताना मुरुम भरून निघालेला टिपर धडक दिल्याने पुन्हा एकदा मुरुमाचा विषय ऐरणीवर आला आहे। हा अक्कलकोट गाणगापूर मार्ग भाविकांच्या मोठ्या गर्दीमुळे नेहमीच व्यस्त असतो, त्यामुळे विशेषतः वळणांवर आणि बस स्थानकांजवळ सावधगिरी आवश्यक असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे। अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले आणि पोलिसांना माहिती दिली। दरम्यान या घटनेनंतर दुधनी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रथमेश मेत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी प्रवाशांना मदतकार्य सुरू केले। त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले। या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे।